एमबी न्यूज म्हणजे महाराष्ट्रातील बातमीपत्रामध्ये आपले स्वागत आहे। आमच्या चॅनेलला नवीन असाल तर सबस्क्राइब करायला विसरू नका। तर बघूया आजची विशेष बातमी। अमरावतीमध्ये काँग्रेस आक्रमक झाली आहे। जिल्हाधिकारी कार्यालयातील खासदारांची शासकीय कार्यालयाचा ताबा खासदार बळवंत वानखडे यांना देत नसल्याने खासदार बळवंत वानखडे व आमदार यशोमती ठाकूर यांच्यासह काँग्रेस कार्यकर्ते आक्रमक झाले व त्यांनी या कार्यालयाचे कुलूप तोडून आत प्रवेश केला आहे। यावेळी अमरावती जिल्ह्याच्या जिल्हाधिकारी कार्यालयात आंदोलन करण्यात आले। यावेळी पालकमंत्री चंद्रकांत पाटील हे अमरावती दौऱ्यावर असल्यामुळे जिल्हाधिकारी कार्यालयात उपस्थित होते। याआधीचे सर्व खासदार हे कार्यालय वापरत होते, पण मी निवडून आल्यानंतर अनेक पत्र देऊन सुद्धा कार्यालयाचा ताबा देण्यात आला नाही। तसेच भाजपचे सरकार असल्याने मला कार्यालयाचा ताबा देत नाहीत असा आरोप खासदार बळवंत वानखडे यांनी केला आहे। तर दादागिरी सुरू। निवडणूक निकालानंतर प्रमाणपत्र द्यायला 3 तासाचा वेळ लावला, एवढी दादागिरी सुरू आहे। मागच्या वेळी खासदार निवडून आल्यानंतर लगेच दुसऱ्या दिवशी खासदाराची पाठी लागली होती, मात्र आज एवढे दिवस झाले पण अजूनही कार्यालयाचा ताबा दिलेला नाही। ही दादागिरी आम्ही सहन करणार नाही। गुन्हे दाखल करायचे तर करू दे, पण कार्यालयाचा ताबा आम्ही घेणार, अशी आक्रमक भूमिका आमदार यशोमती ठाकूर यांनी घेतली आहे। ब्युरो रिपोर्ट एमबी न्यूज, महाराष्ट्राची बातमीपत्र, अमरावती। खासदाराचं ऑफिस म्हणून आहे की गेल्या अनेक वर्षापासून माननीय अडसूळ साहेब वापरत होते, त्याच्यानंतर त्याच्या अगोदर गवई साहेब वापरत होते, त्याच्यानंतर अडसूळ साहेब वापरत होते आणि नवनीत राणा सुद्धा त्या ऑफिसचा उपयोग घेत होत्या। तर मी निवडून आल्यानंतर मी संबंधित ऑफिससाठी पत्र दिलं, परंतु आजपर्यंतही कलेक्टरनं त्या रूमचा ताबा दिला नाही। आम्ही वारंवार विनंती करू आलो, त्यांच्याशी संपर्क साधत आहोत, परंतु आतापर्यंत ही चाबी दिली नाही। त्यामुळे आम्ही आता त्या आंदोलन करून त्या रूमचा ताबा घेणार आहोत। भाजप सरकार हेतू परस्परपणे तुम्हाला ते ऑफिस देत नाही तुम्हाला वाटते का? निश्चितच भाजप सरकार असल्यामुळे ते मला रूम अलर्ट करण्यासाठी ते टाइम लावत आहेत आणि त्यांचा विचार असा आहे की तो माझ्या ताब्यात देऊ नये। नाही, अतिशय दादागिरीने हे लोक चालतायत। आम्ही बघतोय की इलेक्शन रिझल्ट नंतर सर्टिफिकेट द्यायला आम्हाला 3 तासाच्या वर वेळ लावला। इतकी दादागिरी की मागच्या वेळेला खासदार निवडून आल्यानंतर त्या ठिकाणी दुसरे दिवस पाठी लागली होती। आज किती दिवस झाले खासदारकीची निवडणूक होऊन अजूनपर्यंत ऑफिसचा ताबा आम्हाला दिलेला नाही आणि प्रशासन जे चालतं आहे ते अतिशय दादागिरी करून राहिलेलं आहे आणि ही दादागिरी आम्ही सहन करून घेणार नाही। आज डीपीडीसीच्या प्लॅनिंगची मीटिंग, आम्ही लोकप्रतिनिधी नाही आहे, खासदार साहेब लोकप्रतिनिधी नाही आहे। अरे साधी म्हणजे एवढा अपमान लोकशाहीचा हे लोक करतात की यांना बसायला सुद्धा जागा हे लोक देत नाही। आज आम्ही सांगून आलो तुम्हाला गुन्हे दाखल करायचे तर दाखल करा, पण आम्ही ऑफिसचा ताब्यात घेतल्याशिवाय राहणार नाही। का म्हणून आम्ही इतकी दादागिरी सहन करायची? जर याच्या आधीचा माजी खासदार त्या ठिकाणी बसत होता आणि त्यांचं ऑफिस तिथनं चालत होतं, तर आत्ताचे निवडून आलेले खासदार देखील त्या ठिकाणी बसतील आणि ते ऑफिस चालले। आम्ही किती दिवस शांततेत बसायचं? आम्हाला निधी डीपीडीसीचा 1 रुपया त्या ठिकाणी मिळत नाही, आम्हाला बिलकुल अजिबात मान सन्मान मिळत नाही आणि पालकमंत्री आज आलेले आहेत। अख्खा उन्हाळा होऊन गेला, त्या ठिकाणी पाणी टंचाईचे एवढे प्रॉब्लेम्स होते, अजिबात तिथं बिलकुल लक्ष देण्यात आलेलं नाही। या सगळ्या गोष्टींचा निषेध करतो आणि आम्ही आमचं आंदोलन त्याला तोडो आंदोलन समोर नेतो। नाही दिलं ठीक आहे, खासदार निवडून आलेला आहे ना, ऑफिसची चाबी लागेल। आज तुम्ही 5 मिनिट थांबतो, 5 मिनिटानंतर आमचं आंदोलन आहे, आम्ही सगळे काँग्रेसवाले इथे आहोत, आम्ही ते ऑफिस फोडणार। हे काय झालं? आतापर्यंत काय एवढी दादागिरी आम्ही नाही केली तुम्हा लोकांवर? तुम्हाला मीटिंग मध्ये घेऊन बसत होतो आम्ही सगळे। दादा, आंदोलन करण्याच्या भूमिकेमध्ये तुम्ही आणलेलं आहे आम्हाला। तुम्ही चाबी द्या कमिशनर मॅडम, नाही तर आम्ही आता चाललो 5 मिनिट। 12 वाजून किती मिनिटं झाले? आम्ही 40 मिनिटावर आम्ही इथनं निघतोय आणि आम्ही ते ऑफिस ताब्यात घेतो। तुम्हाला गुन्हे दाखल करायचे ह्याच्या पलीकडे काय करू शकतं भाजप सरकार?
दादा ते ऑफिस लोकसभेच्या खासदाराचं आहे. आतापर्यंत सुद्धा राज्यसभेचे खासदार होते. ते ऑफिस लोकसभेला द्यायचं ज्यांना नवीन त्याच्या दिवसाला कशाला करून राहिले असं नाही दादा. हे बरोबर नाही, बिलकुल विषय नाही आहे. माझ्यापुढे विषय कधी आला नाही. कशाला थांबा म्हणून राहिले तुम्ही काय थांबा म्हणून राहिले? ही काय पद्धत आहे खासदारासोबत बोलायची? त्यांनी म्हटलं अरे थांबा कुठे? असं नाहीये. मी ऐकलं त्यांचं. त्यांनी तुम्ही त्याच्या थांबा म्हणून राहिले. खासदार आहे ना, पण गरीब खासदार झाला म्हणून असं आहे का? सांगितलं आमच्याकडे जागा भरपूर आहे, तुम्ही घ्या. त्यांना त्यांना घ्या. अरे त्यांना द्यायचं नवीन घ्या. असं नाही चालणार. असं कसं नियमाने तो ऑफिस निवडून येणाऱ्या खासदाराला महापौर महोदय माझ्यापुढे विषय किती मिनिटापूर्वी आला? 3 मिनिटापूर्वी आला. मला विचारतं का? 3 मिनिटापूर्वी बरं हे आले तासभर. दादा तुम्ही असताना आता न्याय भेटलाच पाहिजे ना. आमच्यावर गुन्हे दाखल करा खासदारांवर आणि आमदारांवर. आम्ही ऑफिस तुम्हाला सांगून ताब्यात घेतोय. तुम्हाला गुन्हे दाखल करायचे, तुम्ही गुन्हे दाखल चला रे चला पुढायला. काय एवढं असं थोडी नसतं भाऊ. तुम्ही एवढं बोलून राहिले तुम्ही आमच्यावर. अरे वारंवार साहेब असं आता ताई म्हणून कसं नाही आता ताई म्हणजे काय? तुम्ही पैसे देत नाही ती वेगळी गोष्ट. तुम्ही सर्टिफिकेट द्यायला 3 तास उशीर लावला ती वेगळी गोष्ट. अरे मग 3 तास उशीर लावला तुमच्या लोकांनी. आता तुम्हाला मी सापडलो कोणाकडे निवडणूक आयोग. दादा विथ ड्यू रिस्पेक्ट टू यू मला आंदोलन करायचं असतं. ऑलवेज आय एम गिव्हिंग रिस्पेक्ट टू यू. ऑफकोर्स एकाही मीटिंगला आलेली नाही. अरे ते राज्यसभेच्या खासदाराचं ऑफिसच नाही ना. 3 तास सर्टिफिकेट उशीर झाला हा विषय नव्याने करणार. वेळ तर द्या. नाही पण आता आम्ही नाही थांबू शकत. आम्ही काल 9:30 कलेक्टरला बोललो होतो. 9:30 वाजेपर्यंत आम्ही एवढा वेळ चलणार दादा. आम्ही माफ करा मला. आम्ही ऑफिसचं ग्रुप फोडतोय. तुम्हाला गुन्हे दाखल करायचे तुम्ही थांबा. थांबा. चहा नाही आता नाही चहा. चर्चा करून घ्या ना. चर्चा केली आम्ही 4 दिवसापासून. चर्चा करून घ्या ना आपण तसं.